संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी खळबळजनक जबाब जो दिलेला आहे तो एबीपी माझाच्या हाती लागलाय। वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याचे लोक आपल्याला मारून टाकतील असं देशमुख आपल्याशी हत्येच्या आदल्या दिवशी बोलले होते असा जबाब अश्विनी देशमुखांनी दिला। दोषारोप पत्रात हा जबाब नमूद आहे। विष्णू चाटेचा फोन आल्यावर देशमुखांची पत्नी विष्णू चाटेशी चर्चा झाली। वाल्मिकांना जिवंत सोडणार नाही असं चाटे फोनवर म्हणाला होता असं देशमुखांनी सांगितल्याचं अश्विनी म्हणाल्यात। संतोष देशमुखांच्या या विषयावर पत्नीशी अखेरचं संभाषण झालं होतं। अश्विनी देशमुखांच्या जबाबात नेमकं काय आहे आपण पाहूया। वाल्मिकांना आणि आम्ही जिवंत सोडणार नाही असं म्हणाले आहेत, त्यामुळे मला टेन्शन आलं। त्यावर अश्विनी देशमुखांनी संतोष यांना धीर दिला, तुम्ही कोणाचं वाईट केलं नाहीये, त्यामुळे तुमचं कोणी वाईट करणार नाही असं अश्विनी देशमुख त्यांना म्हणाल्या। संतोष देशमुख म्हणाले, तुला माहिती नाही कराड हा गुंड आहे, त्याची राजकीय नेत्यांसोबत उठबस आहे, तो आणि त्याचे लोक मला मारून टाकतील। तर संतोष देशमुख आणि अश्विनी देशमुख यांचा हा अखेरचा संवाद झाल्याचं अश्विनी यांनी आपल्या जबाबात म्हटलेलं आहे। महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला अखेर आजपासून सुरुवात झाली। बीडच्या केजमधील सत्र न्यायालयात आज पहिली सुनावणी पारही पडली। यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं, तर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख स्वतः उपस्थित होते। या सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी फोन कॉल रेकॉर्ड्सची मागणी केली, तसंच साक्षीदारांच्या नोंदवलेल्या जबाबांची कॉपी देण्यात यावी अशीही मागणी केली। दरम्यान या प्रकरणात नियुक्त करण्यात आलेले सरकारी वकील उज्ज्वल निकम गैरहजर होते। त्यांच्या अनुपस्थितीत ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली, तर आरोपी वाल्मिक कराडनं आपला वकील बदलला। आजच्या सुनावणीनंतर आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 26 मार्च रोजी होणार आहे। सुनावणीनंतर सरकारी वकील आणि आरोपांच्या वकिलांनी काय प्रतिक्रिया दिल्या आपण पाहूया। आरोपींना व्हीसीच्या द्वारे हजर करण्यात आलं। आरोपीच्या वकिलाने 3 अर्ज वेगवेगळे दिलेले आहेत, त्यांना काही कागदांच्या नकला पाहिजे आहेत, त्याच्यावर माझं म्हणणं दाखल करण्यासाठी आम्ही वेळ मागितलेला आहे आणि कोर्टाने आम्हाला तो वेळ दिलेला आहे। पुढील तारीख 26/3 दिलेली आहे। चार्जशीटमध्ये काही कागद आहेत ते त्यांना बंद पाकिटात असलेले काही कागद त्यांना ते फोडून पाहिजेत, तर त्याच्यावर माझं म्हणणं देण्यासाठी कोर्टाने आम्ही वेळ मागितला, कोर्टाने वेळ दिलेला आहे। पुढील सुनावणी 26/3ला। चार्ज फ्रेम झालेला नाही अजून, ह्या अर्जावर डिसाईड व्हायचं आहे, मग पुढची स्टेप। कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे। त्या दोषारोपपत्रातले बरेचसे कागद आहेत जे आरोपींना मिळणं गरजेचं आहे, ते अजून मिळालेलं नाहीत आणि त्याची आम्ही मागणी केलेली आहे, ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जाते। कुठे मागणी केली तुम्ही, कोणते ते सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिला आहे, पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल। अर्धवट नाही, काही कागदपत्र नाही, काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईलमध्ये आहेत, ते आरोपींना उपलब्ध झालेलं नाही, सोबत देणं गरजेचं होतं। नाही, ते काही म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात, ते मेहरबान कोर्टासमोरच ओपन होतात। रूटीन प्रॅक्टिस। माझं नाव ॲडव्होकेट विकास खाडे फ्रॉम कोल्हापूर। 164चे जबाब, आरोपींचे कलम 18 मकोकानुसार नोंदवलेले जबाब, जे काही व्हिडिओ त्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओच्या सुद्धा प्रती आम्हाला दिलेल्या नाहीत। कोर्टाने तुम्हाला सांगितलं की तो तुमचा अधिकार आहे, तुम्हाला ते सगळं भेटल्याशिवाय कोर्टाने नाही, तो कायद्याप्रमाणेच आमचा अधिकार आहे। आता पुढच्या 26 तारखेच्या आत तुम्हाला कागदपत्र मिळणं अपेक्षित नाही, आम्हाला मिळणं अपेक्षित होतं, पण त्यांनी 26ला देऊ असं कोर्टामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे। ते कागदपत्र दिले का नाही याबद्दलचा शे मागण्यासाठी सुद्धा वेळ मागितला। हां, त्यांनी शे देण्यासाठी वेळ मागितलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।